मराठीमध्ये हरता शब्दातून झालेली. कशातून झालेली साहेब? हरता. संकटाला हरण करणारा जो आहे अरे तोच हरी असायला पाहिजे. म्हणून समर्थांनी मेघ आणून दिली समाजामध्ये सगुण हरी. सगुण हरी कुठे आहे साहेब? आता कुठला आज आपल्याला लाभ कुठला आहे? बोलत नाही साहेब. सगुण हरी ना, हो की नाही? म्हणून एखादा नाही तर निर्गुणा नाही तिथे स्पष्ट वाक्य दिला सगुण हरी कथा करावी. हरी कुठे? म्हणून तर हरी शब्द सक्त माणसं महाराज बाबांना कीर्तन करताना एकच माहिती राम कृष्ण हरी. त्यांना सांगा राम माहिती, कृष्ण माहिती, हरी शब्दावर विवरण सांग. राम माहिती आम्हाला दशरथाचा पुत्र आहे, कृष्ण माहिती आम्हाला वासुदेवाचा पुत्र आहे, पण हरी म्हणजे काय त्याला अजून सांगता येत नाही. फक्त तो वाक्य असं बोलतो राम कृष्ण हरी. विषय ऐकून ठेवा साहेब. राम कृष्ण हरीचा अर्थ राम आणि कृष्ण. अरे हरी होता म्हणून नाव घेतोय, हो की नाही? जर हरी नसता तर यांना कोणी विचारला असता का? विचार करायचा, हो की नाही साहेब? सावधानते नाही. म्हणून नाकाने बोलले ना एक भोग प्रारब्धाच्या हरी कृपे त्याचा नाश. हरी कृपा सांगितली, बाकी दुसरं 33 कोटामध्ये कुठलं नाव नाही सांगितलं का? विचारा एखाद्याला भजन करणारे कीर्तन करणाऱ्याला 33 कोटी देव होते. लिहिताना फक्त 33 कोटी देवामध्ये कुठल्याही देवाचं नाव सांगितलं असतं तर बिघडला काय असता? ते बोलले नाही, कुठलाही देव कामाचा नाही, मुख्य देव सगुण रूपाने येईल तोच कामाचा आहे. म्हणून हरी कृपे त्याचा नाश होतो. आज तुम्हाला मला सर्व आलेला लाभ आहे की हरीची कृपा आज तुमच्या माणसावर प्रत्यक्ष आहे. फक्त अहमभावे पालटला, आज जर पालटला तर त्याला आज प्रत्यक्ष दिसेल. अशा ऐकले की नाही साहेब? पण अहम भाव पालटायला ती पण हरीची कृपाच पाहिजे. अशा ऐकले की नाही साहेब? भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथ. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. एखादा माणूस बोलतो तुम्ही देवाला मानत नाही, बरोबर आहे. देवाला आम्ही मानत नाही, आम्ही मुख्य देवाला मानतो. देवाला आम्ही याकरता मानत नाही, शास्त्र सहित ऐकून ठेवा. देवाला आम्ही याकरता मानवत नाही, देवाला आम्ही याकरता मानत नाही की देव रावणाचे बंदीत बांधलेले होते, हो की नाही? म्हणून देवाला मानत नाही. मग मुख्य देवाला आम्ही मानतो. मग तो बोलतो मुख्य देव कोण? देवाला जो सोडवतो तो मुख्य देव आहे, हो की नाही? देवाला सोडवलं कोणी साहेब? देव रावणाच्या बंदीमध्ये होते की नाही? होते की नाही? आपले देहामध्ये 33 कोटी देव आहे. मी तुमच्याने सांगत, मी माझ्या सांगतो साहेब. संध्याकाळी जेव्हा मी पेट्रोल पंपला जायचो तेव्हा 33 कोटी देव बंदी होते की नाही माझे? बरोबर होते की नाही? 33 कोटी देवामध्ये कोणतरी असा कुठला तरी देवानी असा विरोध केला का? नाही, आम्ही उपोषण करणार, तुला दारू पिऊन देणार नाही. बोला का? माझं त्यात नाही बोलत. मला तर रोज कार्यक्रम होता आमच्या संध्याकाळी पेट्रोल पंप. आम्हाला तर कधी नाही सांगितलं त्यांनी. म्हणजे 33 कोटी देवामध्ये स्वतःला बंदीपासून सोडवण्याची ताकद नाहीये. मग ताकद कोणाकडे आहे? मुख्य देवाच्या, हो की नाही साहेब? तो कळला ना, मुख्य तो म्हणजे आपला हरी. हरी कळला की नाही साहेब? हो की नाही? हरी म्हणजे आपला मुख्य देव. म्हणून मुख्य देव भाषा आहे का? भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये. म्हणजे 200 रुपयाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नाही साहेब. एखाद्याला भ्रम असेल, एखाद्याला भ्रम असेल. हे 200 वर्ष आधी हा ग्रंथ मार्केटमध्ये समर्थांनी ठेवलेला आहे. पण या 200 वर्षी ठेवलेल्या ग्रंथामध्ये वाचून माणसाचं आचरण कधी बदलला नाही. बदलला असेल तर कोणी सांगावा साहेब? वाचून त्याच्या आचरण बदललेलं नाही. मग या 200 समासामध्ये शब्दाचे पलीकडे लपलेला जो अर्थ आहे, अर्थ सांगणारा समर्थ येईल, अरे तेव्हाच माणसाचं आचरण बदलणार. म्हणून समजून नवीन माणसाला हात जोडून निवेदन का करतात की त्यांनी श्रवण करायलाच पाहिजे. असं ऐकले ना साहेब? अच्छा. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. आता साहेब 400 वर्ष आधी हा दासबोध ग्रंथ समर्थांनी लिहून मार्केटमध्ये ठेवलेला आहे. विचार आहे या ग्रंथाला. या एकचोवी पुन्हा ऐकतो आपण, पुन्हा ऐका एकचोवी. या एकचोवी मध्ये एकच शब्द महत्वाचा सगुण रूपेने आपण घेऊ. वाचत येऊ पुन्हा. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय. एवढे सगळे निश्चय सांगितले, पण समर्थांनी पुढे काय सांगितला? बोलिला असे शब्द काय सांगितला? हे कागद बोलतो का साहेब? हा ग्रंथ बोलतो का? विचारा समर्थांना इथे. हे ग्रंथ हा कागद बोलतो का? मग बोलिला असे कुठे आहे?
तो बोलत नाही साहेब कुठे आहे अरे जिथे सगळू आग्यानी बैठक चालते श्रवण होते तिथेच बोलीला असे नाही तर सांगावा 400 वर्ष आधी हा बोलला का नाही इथे बोलला असे सांगितलं होता समर्थाने असं लिहिलं काय ते बघा समर्थाने मेघ ठेवली समर्थाने असं लिहिला नाही की मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय भाषा कळली की नाही आत्मस्थितीचा निश्चय लिहिला असे आता लिहिला काय लिहिला इथे बोलीला असे ही तर मेक आहे मग बोलीला कुठे सांगो एखाद्या कीर्तनकारला दासबोध लावतात का पाऱ्याला तो नाही हा कठीण आहे त्याला सोडून बाकी कुठलाही ग्रंथ सांग का याच्यावर बोलायला समर्थवाणी पाहिजे समर्थवाणीला समर्थ यायला पाहिजे हो की नाही मग बोलीला असे शब्द बघा 15 निश्चयवर समर्थाने बोलीला असे लिहिला असे नाही सांगितलं साहेब नाहीतर एखाद्याने लिहिला असे म्हणून तर इथे महत्वाचं आहे समर्थ बोलले बोलीला असे म्हणजे बोलतात समर्थ म्हणून समर्थाने आपल्याला ऐकायला बसवला श्रवणाला बसवला तुम्हाला मला कशाला बसवलेला आहे श्रवणाला नाहीतर समर्थाने लिहिला असता लिहिला असे म्हणजे वाचून आपण सुटलो असतो तर लिहिला त्याने आपण वाचला पाहिजे होता हो की नाही 400 वर्ष वाचणाऱ्याला अजून वाचलेला नाही तो भाषा कळली की नाही म्हणून शब्द मे कुठली साहेब बोलीला असे कुठे बोलला जातो साहेब आता ऐकला असे बोलीला म्हणजे ऐकला शब्द ऐकला ना तत्वमुखातून बोलला तर ऐकला हो ऐकला काय बोलला तो काय ऐकला मेघ बोला असे शब्दाला अति महत्वाचा शब्द बघा तुम्ही साहेब अजून निवेदन आहे ऐकणे ही क्रिया बोलण्याचे आधीची आहे की नंतरची आहे शोधा थोडा की बोलल्यानंतर समजा हे बोललेच नाही तर मी ऐकू शकतो काय बोलले म्हणून बोलणारा आहे इथे सांगितलं बोलला असे म्हणजे ऐकायला पाहिजे मग ऐकणारे आहे म्हणजे श्रोते आहे हो की नाही